नमस्कार, सुस्वागतम. सकाळचा चहा वगैरे करून पटकन अंघोळ करून देवपूजा करून घेतली. कारल्याची भाजी कडू पण नको आणि टेस्टी पण हवी आहे, तर त्यासाठी मी अशा प्रकारे बनवते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. सो माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम उकडीचे मोदक ट्राय करते. मला माहिती आहे की ते बऱ्यापैकी नीट नाहीच बनणार आहेत, पण आपण ट्राय केलेलं काय वाईट आहे. तुपामध्ये घेतला आहे ओला नारळ, गूळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर वेलची मस्त चेचून घेतलेली आहे. थोडंफारच त्याला फ्राय करायचं, म्हणजे जास्त आपण भाजलं ना त्याचं मॉइश्चर कमी होतं. त्यासाठी ओरिजिनल टेस्ट लागली पाहिजे. तांदळाचं पीठ मळून घेतलं आहे, साध्या पाण्यात, गरम पाण्यात नाही. आता एवढं करतानाच माझी हालत खराब झाली आहे, बट ठीक आहे. फक्त 4 मोदक केलेत. जाळीला बऱ्यापैकी तेल लावून घेतलं, त्याच्यावरती मोदक ठेवलेत. आता याला 5-10 मिनटं झाल्यानंतर चेक करून घेऊया. पुन्हा 5-10 मिनटं ठेवूया. मस्त सॉफ्ट झाल्यानंतर देवाजवळ ठेवून देऊया. मोदकांचा आकार अजिबात परफेक्ट नाहीये, पण तूप ऍड करून मम्मीला खायला देऊया. चांगले झालेत, काय खोटं बोलते. माहित नाही मला, बघ खाऊन. वा वा, मस्त पाहिजे. वा वा वा, आई खाऊन बघ. मस्त. नक्की साच्याची गरज नाही. हे बरोबर आहे. असं येता येता येणार ते. जरा अशी प्रयत्न करायचे. थोडी प्रॅक्टिस. मस्त झाले. आतलं सारण सुद्धा सुंदर आहे. मस्त झाले. थँक्यू. मम्मीला तर मोदक आवडले. आपण आता आल्यानंतर टेस्ट करून बघूया. पहिले तर रेडी शेडी होऊन जवळपासच्या मंडळांमध्ये बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. आणि मी आहे ना मस्त एक आंबेडा बांधलाय छोटासा. हा क्यूट वाटत होता. अच्छा, काय बनवलंय तुम्ही? चमचे नाही आहे मोदक. क्लेचे मोदक बनवले. ओ वाव. आणि बाप्पा कुठे? गणपती बाप्पा गरबे. घर पे. मग घरी जाऊन दाखवणार त्यांना नैवेद्य? येस. वाव, हाऊ स्वीट. बाय बाय. किती क्यूट आहे त्या गर्ल्स, एकदम छोटे छोटे. बाय. भाऊ तर आता सध्या कोकणामध्ये आहे, नाही तर मी आणि भाऊ मिळून आम्ही नाईट आऊट करतोच नेहमी बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबई साईडला. म्हणून म्हटलं जरा आपल्या जवळपासच्या तरी बाप्पांच्या दर्शनासाठी येऊया. फर्स्ट मंडळ झालं, नंतर मग दुसऱ्या मंडळामध्ये आली आणि बाप्पांचं स्वरूप एकदम बघण्यासारखं. हे पितांबर तर मला इतकं जास्त आवडलं ना, आणि त्यात बाप्पांचे चरण म्हणजे एकच नंबर. चला आता फटाफट स्टेशनच्या जवळच्या बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊया. आणि इथे तर सुंदर आरती सुद्धा सुरू होती. रिकाम्या हाताने तर मी घरी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे काहीतरी वजन मला पाहिजेच ना. उत्तेरी की हा छोटा मोगॅम्बो बघा किती क्यूट आहे यार. मी त्याला म्हटलं मला खाऊ दे, त्याने मागे लपवलं. आयो राम पप्पा, किती क्यूट होता तो. नेक्स्ट टाइम तो छोटा पॅकेट भेटला ना, मी तर त्याला सोडणार नाहीये. मम्मी मस्त गरमागरम मेथीची भाजी बनवत होती, तोपर्यंत म्हटलं की आपण जरा उरलेला मोदक टेस्ट करून बघूया. आणि भाई साहेब लिटरली खूप भारी झाला होता. म्हणजे आतलं सारण आहे ना ते तर अमेझिंग होतंच. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. हा आय नो आकार तर अजिबात परफेक्ट नाहीये, बट मी ट्राय केलंय. मस्तच लागत होतं, टेस्टी एकदम. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.